कोण्या गावचे तुम्ही आणि या शिबिरात काय फायदा झाला तुम्हाला? आम्ही आमगावन गावचा रहिवासी आहे. या शिबिराचा काही फायदा झालेला नाही. नुसतं कागदपत्र ऑनलाईन सगळं आहे. जे काम व्हायचे ते हातगावलाच होतं. इथं नुसतं थोडतांड आहे सगळं. जुनेच काम, जुनेच प्रमाणपत्र इथं वितरित केले जातात. आता अधिकारी तर भरपूर आलेले आहेत ना. अधिकारी नुसते नाम शासनाला फक्त कामाचं दाखवतात की आम्ही किती काम करतो. याच्या व्यतिरिक्त काही नुसती शोबाजी आहे. मग हे प्रमाणपत्राचे वाढले ते कशाचे वाढले? प्रमाणपत्र जुने लोकांनी जे जुने अर्ज भरलेले होते तेच प्रमाणपत्र प्रिंट काढू काढू आता वाटून दिले. आज आज कोणाचं प्रमाणपत्र? आज कोणाचंही प्रमाणपत्र नवीन झालेलं नाही. शासनाचं हे शिबिर जे राबवतात हे तुम्हाला काही फायदा नसल्यामुळे मग तुमचा याच्यावर उद्देश काय आहे नेमकं? शासनाचं काय नाही, फक्त माणसं जमवायचे, आम्ही किती काम करतो याचं फक्त प्रदर्शन करायचं, बाकी याच्यात काहीही नाही. ओके, धन्यवाद. तुम्ही कोण्या गावून आले? कोहळी कशासाठी आले आता? शिवरस्त्यासाठी. आता देणं झालं काम तुमचं? नाही शिवरस्ता मी 2 वर्षापासून माझ्याशी 9 नोटीस आता SDM ची आहे, तहसीलदारच्या 4 आता जाधव साहेब तहसीलदारची आहे, दादे मॅडम तहसीलदारची आहे आणि आता उंबरकर साहेबांना 2 नोटीस दिल्या. 9 नोटीस असून पण सुद्धा आपलं शिवरस्त्याचं काम झालेलं नाही. तर मग इथं जे अधिकारी आले त्याला तुम्ही दाखवलं नाही का? दाखवले सर्व अधिकारी दाखवले, पण माझं कोणी याच्यात रिक्षा घ्यायला तयार नाही. मग आता तुमचा पुढील काय धोरण? पुढे धोरण आम्ही आत्महत्येचा प्रयत्न करू सर. याच्यापर्यंत आम्हाला दुसरा पर्याय नाही सर. बाकी निवेदन दिले का तुम्ही? निवेदन सगळे दिले. तहसील आत्महत्यांचा एक इशारा दिला आहे. पुरावे 9 नोटीस आता सर. 9 नोटीस. 9 नोटीस तारखी सगळं आहे, तारखीवार सगळं आहे. आता पुढील तुमचा उपोषणाचा मार्ग असेल. उपोषणाचा मार्ग.